बाई माधुरी, आता सोजी बनवून देते, मग नंतर पोळी वरण पोळी खाशील. हो मम्मी ठीक आहे ना, बनव ना. झोपला का दादू? हो हो आता झोपला. रडत होता ना मार, आईने मालिश करून दिला ना, आता रडत होता. आता दूध वगैरे दिली तर झोपला मम्मी. माधुरी अशी धरून नको ठेवत जा, हो साईडला झोपवून ठेवत जा, नाही तर मग तसाच बघेल तो मोठा होईल तर. अंगावर झोपेल आणि मग खाली ठेवशील तर झोपणार नाही. त्याला सवय नको पाडू बाबा. हो मम्मी ठीक आहे ना, आताच झोपला ना, आतापर्यंत दूधच पेत होता. मम्मी ग, माझ्या सासूबाई कुठे गेला? आंघोळ करून घ्या म्हटली वीणबाईला, तर आंघोळ करत आहेत. हो का? झाली काय आंघोळ? हो आता दादूला तेल लावून दिली, तर म्हणलं आता आंघोळ करून घेते मी. वीणबाई तुमच्या गावी मालिशवाली बाई नाही आहे का? मालिश नाही करून देत का? आहे ना, गेले होते कालच, पाठवली होती मी यांना सायंकाळी. गावी गेली आहे ते, आता आज काहीतरी येणार आहे म्हणून सांगत होते. आता सायंकाळपर्यंत येते का आता? नाही, आता माधुरीला मालिश पाहिजे की नाही? हो हो आहे मालिश करणारी, मी पाठवली होती, कालच पाठवली होती. बाबा वीणबाई तुमच्या इथले भाऊ येणार होते ना, आले नाही ना? त्या दिवशी फोन केला होता येतो म्हणून, तर मी म्हणली आज नको या, 2-3 दिवसाच्या नंतर यार म्हटली, मग त्यांच्यासोबतच जायला बरं होईल. काय म्हणता वीणबाई, थांबत नाही का आता तुम्ही? नाही वीणबाई, आता झाले ना 12 दिवस झाले आली तर मी. आता घरी बघावं लागते. आज येणार आहे ते महेंद्राचे बाबा, तर उद्या जाऊ मग आम्ही. नाही आज नका बोलवू, उद्या या म्हणा. उद्या मी म्हणतो उद्या बारसा करून टाकू. तुमच्या गेल्यानंतर मग पाळण्यात टाकून का? आताच टाकता का पाळण्यामध्ये? हो आता 12 दिवसाचा बारसा करून टाकू म्हणतो, तर जावई पण येऊन जातील आणि भाऊ येऊन जातील. आता का माहित बापा, आता दोघे बापले येतात का? तर नाही येतील ना, फोन करा म्हणते ना यांना. हो करून पाहाल फोन. मी का म्हणते वीणबाई, आता माधुरीने सकाळी ब्रेड वगैरे खाल्ली होती, तर आता सोजी देऊन द्यावा म्हणते. मग 2 वाजे जेवण करेल, वरणपोळी नाही का? कसा म्हणते? हो जमते ना, जमते तसं. हो ना, मग सायंकाळी अजून थोडासे सोजी बनवून देईन. हो आता अजून 8-10 दिवस थोडासा हलकाच खाल्ल्या पाहिजे. आई माझं तर पोट भरल्यासारखाच वाटते बाबा. हो ते मालिश बिलिश नाही होत आहे ना, मालिश वगैरे होती ना तर अजून चांगलं वाटतं. हो ना, आता मालिशची आवश्यकता होती माझ्या पोरीला. हे कुठं गेली तर का माहित. वीणबाई तुमच्या शहरात येतात का मग मालिशवाल्या? हो येतात ना, येतात. पण वीणबाई काही सांगू नका, खूप पैसे घेतात शहरातल्या मालिशवाल्या बाया. हो का? फक्त ना 15 दिवस येतात तर 5,000 रुपये घेतात. जर 1.25 महिना बोलवला ना तर 10,000 रुपये घेतात. बाप रे बाप. नाही इथं ना पहिल्यांदा डिलिव्हरी असली ना 5,000 रुपये घेतात, 1.25 महिना येते. आता मागे त्या शांतताईच्या नंदेची डिलिव्हरी झाली ना, तर शांतताईने इथेच आणला होता नंदेला आपल्या, तर 5,000 घेतला म्हणे. मस्त बाळाला पण तेल वगैरे मालिश गिलिश करून देते आणि 1.25 महिना येते मालिश करायसाठी. तर चांगलं आहे ना, 5,000 रुपये घेते आणि 1.25 महिना येते तर परवडते. बढिया. मम्मी घे ना ग, साईडला झोपवून दे बरं दादूला, आम्ही बाथरूम कडून येते. हो दे, झोपवून देते. आई चला ना जेवण करायला. बाबा एवढ्या लवकर का कोणता जेवण? भूक तर लागायचीच आहे आता. का म्हणतो, तुला भूक लागली का? भूक लागली असेल तर जेवण करून घे तू. आई मी निंदा काढायला जाता म्हणून म्हणली चला जेवण करायला. निंदा काढायला कोणाच्या वावरात? रमेश तर औषधी मारलो म्हणत होता ना. हो त्यांनी औषधी मारला, आपल्या वावरात नाही चालली मी, ताईच्या वावरात चालली. काल तर सूर्यकांत ताईच्या घराकडे गेली होती ना, तर तिकडे भेटली ताई, येतो म्हणे तुमच्या घरी, तर मग तिथं मिळाली तर तिथंच सांगितलं मला. हो का? हो तर म्हणून म्हणत होती जेवण करायला चला म्हणून, मग मला वेळ होईल ना जायसाठी. तर तू जेवण कर ना, मला आता वेळ आहे जेवण करायला, भूक लागायचीच आहे, मग मी जेवण करीन. हा ठीक आहे ना ताई. हो तू जेव आणि चालली जा. डब्बा वगैरे नाही नेत का? नाही डब्बा वगैरे नाही ना. हॅलो बोल गुड्डी. मम्मी का करत आहे? काही नाही ना, आता जेवण करीन. वावरात जायचं आहे की नाही शांता मावशीच्या? हो का, वावरात चालली का तू? कोचिंग मध्ये गेली नाही का? रूमवरच आहे का गुड्डी? जाईन ना मम्मी, आज 10 वाजेपासून आहे. हो का? ताई का करते? ताई ना स्वयंपाक करत आहे. व्हायचाच आहे का स्वयंपाक? झाला असेल. तू करू नाही लागत का? ताईची करते का एकटी? हो मम्मी ताईची करते, मी नाही करत. कशाची भाजी केला तर ताईने? मम्मी दारवड्या बनवल्या ताईने. मम्मी पप्पाजी कुठे आहेत? पप्पाजी घरी नाही आहेत बेटा, बाहेर आहेत. कुठे गेले तर का माहित, गेले असतील चौका गिवकात. आणि आजी आहेत ना, बसले आहेत समोरच आहेत माझ्या जवळच. हो का? काय म्हणते आजीची तब्येत वगैरे ठीक आहे आजीची? बोलते का आजीसोबत? थांब देते. हो दे ना. हे घे आई, गुड्डी बोलत आहे, बोला गुड्डी सोबत. हॅलो बाई गुड्डी, बोल बेटी. का करत आहे आजी? का करीन बेटा, बसली आहो.
चहा वगैरे पेली, आता बसली होती टीव्ही बघत, तर लाईटच गेली. कोणती सिरियल पाहत होती आजी? ते नाही का गुड्डी सईची सिरियल, ते बघत होती. आणि आजी रुईची नाही बघत सिरियल? हो तेही बघते ना. चांगला आहे आजी. झाला का बाई जेवण वगैरे झाला? नाही आजी, आता करू ना जेवण. आता स्वयंपाक शिजत आहे. हो ठीक आहे बेटा, करा जेवण. नाही आजी, वेळ आहे म्हटले, स्वयंपाक शिजत आहे. असा असा. हा हॅलो बाई गुड्डी. हा बोल ना मम्मी. ठेवतो म्हटले आता फोन, मलाही वावरात जायचं आहे जेवण करून. हो मम्मी ठीक आहे, ठेव, बाय. मग सायंकाळी लावीन, पप्पाजी सोबत बोलेन. हो हो ठीक आहे, सायंकाळी लावून घेशील मग. ठीक आहे आई, मी जेवण करतो, मग उशीर होईल नाही तर. हो जा जा जेव. हो काहून इथं चुपचाप बसले तुम्ही? काकर म्हणते तर मग मला तू. नातवाला वगैरे पकडत नाही ना? नाही नाही इंदू, आता छोटासा आहे ना दादू, मला पकडायला कसंच तरी वाटते. का बापा, एवढे मोठे माणूस आहात तुम्ही, ना घाबरता पकडायला? तुला माहित आहे ना, मी माधुरीलाही नाही पकडलो आणि मयूरला पण नाही पकडलो. 15 दिवस नाही पकडलो, मग त्याच्यानंतर पकडलो ना, तसंच पकडीन आपल्या नातवाला. आता का इथंच राहणार आहे माझा नातू माझ्याजवळ? आता जाते का? हो हो नाही जात, पण आता म्हटलं पकडा बापा. चांगला रटरट आहे, काय गिला बिला आहे का? नाही नाही, अजून 2-4 दिवस नाही पकडत, मग पकडी. हो मी काय म्हणते, फोन लावून घ्या जावयांना आणि युवायाला. कशासाठी? बारसा करून टाकू म्हणतो उद्या. मग मयूरही जाईन म्हणते, तर म्हणून म्हटलं करून टाकू बारसा. अरे तर 6 महिन्याने काहीतरी करतात ना बारसा. हो 12 दिवसातही करतात आणि 6 महिन्यानंही करतात. मग आपला मयूर जाणार आहे ना, राहणार नाही घरी. आणि विहीनबाई पण म्हणत होत्या उद्या जातो म्हणून, तर माझा विचार आहे बारसा करून टाकावा. नाहीतरी 12 दिवसामध्ये पाण्यात टाकावं लागते बाळाला, तर म्हटलं बारसाचाही उरकवून टाकायचं. असं का, असं म्हणते का तू? तर ठीक आहे ना, मग लावून टाकतो फोन मी. या म्हणतो उद्या. झाला का स्वयंपाक वगैरे? बनव ना जेवायचं. हो झाला ना स्वयंपाक वगैरे झाला. आता माधुरीसाठी थोडी सोजी बनवून देतो म्हणत होती. हो तर मला जेवायचं देऊन दे आणि मग बनव. हो देते. मयूर कुठे आहे तर? अरे त्याला मी टोलीवर पाठवलं, ते मालिश करते, ते काकू आल्या का, तर जाऊन पाहिजे म्हटलं. पाठवलं का? बरं केलं. मग सांगितलं नाही का, जर आली असेल तर गाडीवरच घेऊन येशील म्हणा. हो सांगितलं ना, सांगितलं. जेवण करून घ्या ना, फोन करून घ्या. मी भाऊला फोन लावते, आईला येऊन जा म्हणते. आणि मग बारशासाठी थोडंसं सामान वगैरे घेऊन आणावं लागेल. हो तर काका सामान लागते तर सांग, मयूर सोबत जाऊन घेऊन येतो आम्ही. हो मयूर सोबत जाऊन घेऊन या, आम्ही घरच्या बघते दळणा बिडण्याचा. हो हो ठीक आहे. मग सायंकाळी बायांनाही सांगून देईन उद्याच्या बारसा आहे ते याल म्हणून. उद्या तर काही वेळ नाही मिळणार सांगायला. चलते बरं, आधी जेवायचा दे, भूक लागली. हो हो चला चला. ताई, ताई, शांताताई. हो येते येते. अरे कोणता आली का? काऊन ताई, व्हायचंच आहे का? वेळ आहे का तुला? नाही नाही झाला झाला. आता जेवण केले तर हातच धुत होतं, तू आवाज दिली तर तोंडामध्ये ना पाणीच होतं माझ्या. बस आता पटकन डब्बा बनवते, झाला. मग मला तर वाटलं तुझ्या झाला असेल ताई. अरे कोणता, राधाताईला फोन केली होती मी. हे इंदू सांगायला बसली, राधाताई आपल्या मुलीला घेऊन आली होती म्हणून हॉस्पिटलमध्ये. रात्री लावली तर लागलंच नाही फोन, तर मग आज लावली. तर राधाताई सोबतच बोलत बसली. काऊन तब्येत बरी नाही आहे लाडूची? हो ताप वगैरे येत होता खरं, तर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. नाही आताचे ताप ना मोठे खराब आहेत, लवकर निघतच नाही ताप. उलटून पालटून येतात ताप. हो तर आता विचारले मी कशी तब्येत आहे लाडूची म्हणून, तर आता रात्रीपासून ताप वगैरे नाही आला म्हणून, आराम आहे म्हणत होते. चांगली अर्धा पाऊण तास काही 1 तास बोलली असेल मी, म्हणून ना जेवण वगैरे राहिला माझा. होते कधी कधी फोनवर बोलत असला तर मग वेळ कशी निघून जाते काही कळतच नाही. बापा नाही, बाकीच्या नाही आला ना. लावलं होतं मी सूर्यकांत ताईला फोन, आता येतून म्हणाल्या 5 मिनिटात, आता येतच असतील. हो का, चल मग आता मी डब्बा बनवते ना आणते. भाऊजी वावरात गेले आहेत का? हो ते सकाळी नाश्ता वगैरे केला ना गेले आहेत. आता डब्बा वगैरे वावरातच आणशील म्हणत होते. बनव ना ताई पटकन डब्बा. हो हो बनवते. शांताबाईनी मस्त धान जमला आहे बाबा तुमच्या तर. हो सूर्यकांत धान वगैरे चांगला आहे, पण बघ ना किती निंदा झाला आहे. तर असं वाटतं एक पात पडायला 1 पारोग लागते का बाबा. हो खूपच कचरा झाला आहे, औषधच मारायला पाहिजेत होती शांताबाईनी. हे तुमचे भाऊ ऐकले नाही ना, म्हणले तर मी कोणत्याच याच्यावर औषधी नाही मारू म्हणतात. हे ऐकतच नाही बापा. आता एवढे लोक मारतात तर औषधी नाही ना, यांना का होते तर का माहित नाही. खरंच खूपच धान जमला आहे मस्त असा. जमीन नाही दिसत आहे, एवढा धान जमला आहे बढिया. हो आता भगवानाची कृपा, ठाकूरजीची अशीच कृपा पाहिजे. चांगली फसल झाल्या पाहिजे. हो ना बहिणी, आहे ना भगवानाची कृपाच आहे तुमच्यावर. हो बापा तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने राहो भगवानाची कृपा. शांताताई, ललिताताईला सांगितलं नाही का? आता घरीच दिसलं ना मला.
सांगितली व रजनी सांगितली, पण ते ना श्राद्धाचं जेवण आहे म्हणे तर जाणार होती. उद्या येईन म्हणे लवकर, तर मग येईन म्हणत होती. हो का, मी आवाज घे नाही मारली बाबा. शांताताई, दुर्गाताई काकूकडे जात असेल नाही? नाही नाही, तिची तब्येत बरी नाही आहे, तिला ताप येते. मंजुळा काकू तर मलाही आज बोलवायला आल्या होत्या बाबा सकाळी आमच्या इथं. हो का? हो, तर मी म्हणली आता शांताताईच्या वावरात चालली म्हटली निंदा काढायसाठी. काल आल्या त्या काकू तर काही सांगितलंही नाही. मग काल सांगायला नाही पाहिजेत होता का? अहो त्या ना धुरे निंदत आहेत, तुरीमधला कचरा काढत आहेत. आता कावेरी आहे सोबत. गेली होती मी गंगू मावशीच्या इथं, तर गंगू मावशीला म्हटली चल, तर गंगू मावशी म्हणते नाही बापा, म्हणते नाही येत, म्हणते निंदा थंड होते म्हणते मला, माझे पायगी सुचतात म्हणते. तर मी म्हणलं ठीक आहे. कावेरीला म्हटली तर कावेरी म्हणते त्या काकूकडे जातं म्हणते. म्हणलं ठीक आहे, जाते तर. हे टोर खूपच आहे नाही धानामध्ये, आणि हा धानासारखाच आहे बापा. काय म्हणतात त्याला, सिकारा म्हणतात का काय म्हणतात तर. हो ना, पानगवतही आहे आणि केन्या पण आहे. खूपच निंदा झाला बाबा. पण ताई एवढ्याने बरं आहे की येते पटापटा निंदा. नाही तर जड जाते. आता जास्त दिवस झाला तर जड गेला असता, पण नाही जात आहे जड, येत आहे कचरा पटापटा. बांध्या वाढल्या तर जड जाते कचरा काढायला. बांध्या काही वाढल्या नाही, पाणी भरल्याचा भरला आहे बांध्यामध्ये. शांताबाईनी नाही केले असते निंदा तर का होत होता. धान तर मस्त आहे तुमच्या. नाही हो सूर्यकांता, निंदावं लागते, कचरा काढावा लागते धानामधला. नाही काढला तर मग रोग होते बाबा धानाला. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी स्वच्छता ठेवतो ना, तसं वावरा शेतात राहते. आपल्या घरी जर स्वच्छता नाही असला, जिथं तिथं पाणी साचलं असला, जंतू होतात की नाही. मग ताप वगैरे येतात ते मच्छर चावल्यामुळे. पाणी साचला असला, 8 दिवसाचा जर पाणी एखाद्या ठिकाणी असला तर कसे जंतू नाही होत का, मच्छर तयार होतात. तसंच हा वावरा शेतातला आहे. तसंच ह्या वावरा शेतातला आहे. जर आपण कचरा नाही काढला धानातला तर त्या कचऱ्यावर अळ्या पडतात. आणि तसाही असून आपण हा रजा वगैरे मारतो धानावरती, आणि जर आपण कचरा नाही काढलो तर तो रजा धानाला कमी, कचऱ्याला जास्त लागते. कचरा कसा फुसकाडून येते, मग धान दबते खाली, मग फसल चांगली नाही होत. म्हणून कचरा काढणे आवश्यक राहते. आता निंदन करू आपण वावरातला, आणि मग त्याच्यावर रजा मारतील की नाही तर धान पहा कसा येते. तर मग फुसकाडून एकदम कलरच बदलून जाते धानाचा. हो शांताबाईनी बरोबर म्हणून राहिले तुम्ही. शांताबाईनी त्या दिवशी तुमच्या घराकडे आले होते का? ते आशा वर्कर सोबत एक आला होता बाबा, कोण आहे तर माहित नाही, सर्वे करत होते. हो आले होते ना, आले होते. पूर्ण वाडीमध्ये वगैरे बघितला, मागे टाके वगैरे चेक केला. टाके एकदम साफ पाहिजे म्हणत होते, आणि कुठेही पाणी साचला नाही पाहिजे म्हणत होते. हो बाई, आमच्या घरी ना ते एका बकेटमध्ये पाणी होता. फुटली बकेट नाही का, अशीच होती, ते तर पाणी होता साचला. आवाज मारला, म्हणतात हे असं पाणी साचून ठेवू नका म्हणतात. ती बकेट मग पलटी मारायला सांगितलं. हो ना, बरोबर आहे. हो, त्या तशा साचल्या पाण्यामध्येच तर मच्छर तयार होतात ना. आता हे ताप वगैरे येतात ना, मलेरियाचे ताप म्हणतात, त्याच्यामुळेच ते येतात. म्हणून ते सर्वे करत होते. मला म्हणतात काही कोणाला ताप वगैरे येते का म्हणतात. मी म्हटलं ताप येते, औषधी वगैरे द्या ना म्हटलं. दिला का मग, दिला औषधी दिला? हो दिला बाबा, 2 गोळ्या. कोणाला ताप येत होता? त्या आमच्या इथल्या मोंटूला येत होता ताप. खा म्हटली तर नाही खाल्लं त्यानं. पण ताई इकडे पाणी नाही आणलं, आता आण लागली. हो तर आण लागली का? तुझ्या भाऊजीला सांगते आता इकडे येतील ना, ते जेवण झाला का आता त्यांचं. अरे शांता, दोघी जणी आहे एका बांधीमध्ये, दोघी जणी आहे एका बांधीमध्ये का असं? हे एका बांधीतला तिकम नाही काढले तर? नाही तसा चेंगड होते. त्या दोघी जणी बरोबर पात नेतात, आम्ही दोघी जणी बरोबर काढतो ह्या बांधीतला. पहा ना किती कचरा झाला आहे तर. औषधी नाही मारल्या ना, काही नाही. किती निंदा झाला आहे वावरामध्ये. कचरा मारायची औषधी मिळते नाही तर का, मारा म्हटली तर ऐकले नाही ना, काही नाही. किती पैसा लागेल आता निंदा काढायला. चालेल, पैसा कितीकच लागो, पण मी औषध मारत नाही. बाबा शांता, 4 जणी का तुम्ही? हो बाबा, 4 जणी नाही तर का, कुठले आणू? काहून हिरालालच्या घरच्या वहिनीला नाही सांगितली का? ना बाबरावरच्या वहिनीला? अहो सगळ्यांच्याच घरी गेली. दुर्गाला येते ताप, आणि ललिता चालली गावाला. श्राद्धाचं जेवण आहे म्हणे, तर ते गावाला जाणार होती आज. असं? अरे तर गंगू मावशी आली असती ना, गंगू मावशीला काऊन नाही चल म्हणली तर? गेली होती गंगू मावशीच्या इथं, तर गंगू मावशी म्हणते निंदा फावत नाही म्हणते, थंडा होते म्हणते आपल्याला, म्हणून काही त्या आल्या नाही. हे डोंगरे दुखतात म्हणते निंदा काढलो का. आणि कावेरी त्या मंजुळा काकूच्या इथं जाते. तर म्हटलं आता जेवढ्या मिळाल्या तेवढ्या. चालते. सूर्यकांताबाई, तो कचरा ना तिथंच नका ठेवू. इथं धुऱ्यावर फेका, धुऱ्यावर. तो सडत नाही, काही नाही, उलटा तिथं हे होते, मग जिवंत होऊन जाते. भाऊ सडते ना, कशाला धुऱ्यावर फेकून, इथंच सडते, पायाखाली दाबतो चांगली. नाही ना बाई, नाही सडत ना, इथं धुऱ्यावर फेका, धुऱ्यावर. मग मी एका जागी जमा करतो वाटल्यास. ते टोर नाही सडत, मोठा जीवनदान राहते त्या टोरला.
फार 2 दिवसात नाही तर उभी होईल. काही अर्थ नाही राहणार ना कचरा काढल्याचा. मी म्हणूनच राहिली शांताराम भाऊ या सूर्यकांताला की तिकडे धुऱ्यावर फेक म्हणून, तर हे सूर्यकांता नाही ऐकून राहिली. म्हणते पायानं दाबल्याने तो सडते म्हणते. नाही बाई, सडत नाही सडत. इकडे धुऱ्यावर फेक थोडासा लंबा हात करून. शांत, सूर्यकांताबाईला सांगितली नाही का तू? हो आता माझं लक्ष नाही, फेकत असेल बाबा म्हणली मी धुऱ्यावर. का माहित नाही कोणाकडे लक्ष राहते तुझ्या तर. तुमच्याकडे होता माझं लक्ष, जेवले का नाही जेवले म्हणून विचार करत होती मनातल्या मनात. माझ्याकडे राहते लक्ष. माझ्याकडे नको ठेवू लक्ष, इकडे बायांकडे लक्ष ठेव. हो ठेवतो मी लक्ष ठेवतो. हे ताण लागली म्हणते कुंता, पाणी आणून द्या बरं. होजी भाऊजी ताण लागली, पाणी आणा बरं. हो आणतो.